विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. कोणत्याही परीक्षेला आणि विशेषतः बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जात असताना नेमकी योग्य पद्धत काय आहे याचे अनेक मंत्र आपल्याला भगवद्गीतेमध्ये सापडतात. कोणतंही कार्य योग्य पद्धतीनं करणं हाच योग असतो. योगः कर्मसु कौशलम. मग परीक्षेला सामोरे जाण्याचं कौशल्य नेमकं काय आहे याचा एक सुरेख श्लोक भगवद्गीतेमध्ये आपल्याला मिळतो. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. जर परीक्षांच्या निकालामध्ये दुःख नको असेल तर काय केलं पाहिजे? युक्ताहार विहारस्य. युक्त आहार आणि युक्त विहार केला पाहिजे. आहार म्हणजे आपलं खाणं. अनेक वेळा परीक्षेला गेल्यानंतर भूक लागेल म्हणून आई भरपूर जेवू घालते. जड अन्न आणि जास्त जेवण हे परीक्षेमध्ये आळस निर्माण करतं. आपलं शरीर जड होऊन जातं आणि मग आळसावलेल्या शरीरानं पेपर लिहिणं अवघड होऊन जातं. त्यामुळे परीक्षेला जाताना उपाशी राहता कामा नये, परंतु हलकं अन्न घेऊन जाणं हे अत्यंत महत्वाचं आहे. जसा आहार युक्त असला पाहिजे तसाच विहार सुद्धा युक्त असला पाहिजे. युक्त म्हणजे बॅलन्स्ड. काही काही विद्यार्थी आता परीक्षा आहेत मग खेळ बंद असं काहीतरी करायला लागतात. थोडा कमी खेळ केला तर चालेल, परंतु रोज खेळलंच पाहिजे. थोडा व्यायाम केला पाहिजे. आपण जर रोज 1 तास खेळत असू तर अर्धा तास खेळ पुरे होईल, पण मोकळ्या हवेमध्ये जाणं आणि खेळणं याचं महत्व अत्यंत मोठं आहे. जशी आपल्या शरीराला ऑक्सिजनची आवश्यकता असते तशीच आपल्या मेंदूला जास्त प्राणवायूची आवश्यकता असते. एका ठिकाणी बसून खूप वेळ अभ्यास केला तर मेंदूतला प्राणवायू कमी होतो आणि त्यामुळे झोप येणं, आळस येणं असं आपल्याला वाटायला लागतं. आणि म्हणून दर 1 तासानं 5 मिनिटं मोकळ्या हवेत पाय मोकळं करून येणं हे फार महत्वाचं आहे. जसा युक्त आहार आणि युक्त विहार असला पाहिजे त्याहीपेक्षा जास्त महत्वाचं पुढे सांगितलेलं आहे. युक्त चेष्टस्य कर्मसु. आपला प्रयत्न हा युक्त असला पाहिजे. पुरेसा अभ्यास केला पाहिजे. किमान 6-7 तास अभ्यास परीक्षेमध्ये आवश्यक असतो, पण तो सलगपणे करू नये. 1-1 तासानंतर थोडं थोडं मध्ये उठणं हेही महत्वाचं आहे. अनेक वेळा असं होतं की खूप अभ्यास केला म्हणजे पेपर सोपा जाईल असं आपल्याला वाटतं. वर्षभर केलेल्या अभ्यासामुळं, त्या नियमिततेमुळं पेपर सोपा जाणं शक्य आहे, पण परीक्षेच्या 1 दिवस आधी खूप अभ्यास केल्यानं पेपर सोपा जाईल हे मात्र चुकीचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून किमान 6-7 तास अभ्यास दृढनिश्चयानं केला पाहिजे. इतरांना दाखवण्यासाठी नाही, आई सारखं मागं लागलेली आहे म्हणूनही नाही, तर आपल्या स्वतःसाठी. आपल्याला आईला फसवायचं नाहीये, किंबहुना आपल्याला स्वतःलाही फसवायचं नाहीये. आपल्याला स्वतःसाठी अभ्यास करायचा आहे. आपला निकाल चांगला यावा यासाठी अभ्यास करायचा आहे. आणि म्हणून दृढनिश्चयानं 1 तास मी आता या खुर्चीवरून हलणार नाही असा निश्चय करून अभ्यासाला बसलं पाहिजे. यतात्मा दृढ निश्चय. जो दृढ निश्चयानं काम करतो तो भगवंताला अत्यंत प्रिय असतो. त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट अजून पुढच्या ओळीत सांगितलेली आहे. जसं युक्त आहार, युक्त विहार, युक्त चेष्ट, युक्त कर्म हे जसं महत्वाचं आहे, तसंच युक्त स्वप्नावबोधस्य. स्वप्न म्हणजे निद्रा आणि बोधावस्था म्हणजे जाग राहणं. किती वेळ झोपायचं आणि किती जागायचं यामध्ये आपल्याला बॅलन्स करावा लागेल. किमान 8 तास झोप मुलांना आवश्यक असते. 24 तासातले 7-8 तास झोपलंच पाहिजे. त्यातही 6 तास ऍट अ स्ट्रेच म्हणजे एका वेळी झोप झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून आपल्याला रात्रीची झोप किमान 6 ते 7 तास आणि दुपारचा आराम किमान 1 तास अशा पद्धतीनं आपलं झोपेचं आणि जाग राहण्याचं जर नियोजन केलं तर अभ्यास आपल्याला सोपा जाऊ शकतो. किती वेळ जागायचं आणि किती झोपायचं. मग जास्तही झोपायचं नाही आणि जास्त जागायचंही नाही. काही मुलांना रात्री जागणं सोयीस्कर वाटतं, काहींना लवकर सकाळी उठणं सोयीस्कर वाटतं. काहीही सोयीस्कर वाटू देत, परंतु ही 7-8 तासांची झोप ही अत्यंत महत्वाची आहे. अशा पद्धतीनं आपण जर काम केलं तर निश्चितपणे पेपर सोपा गेल्याशिवाय राहणार नाही. योगामध्ये प्राणायामाचं महत्व अत्यंत मोठं आहे. श्वासोश्वास हा अत्यंत महत्वाचा आहे. शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळणं हे महत्वाचं आहे. ज्या मुलांना
परीक्षेला बसल्यानंतर ब्लँक झाल्यासारखं वाटणं, सगळं विसरून गेलोय असं वाटणं, याला एक्झाम फोबिया असं म्हणतात. काहींना परीक्षांची भीती वाटते. अशा विद्यार्थ्यांसाठी तर श्वास फार महत्वाचा आहे. एकदा का परीक्षेचा पेपर हातात आला आणि तो पेपर आपण पूर्ण वाचून काढला की त्यानंतर 10 दीर्घ श्वास घ्यायचे, लांब श्वास घ्यायचे आणि सोडून द्यायचे. श्वास घेत असताना मनामध्ये हा विचार आणायचा की आपण जो काही अभ्यास केलाय तो आपल्याला सर्व आठवतोय, आणि श्वास सोडत असताना आपल्या मनातली भीती आता दूर पळून जाते असा विचार करत जर आपण 10 दीर्घ श्वसन केले तर मनातली भीती ही नाहीशी होते, मन स्थिर होतं आणि स्थिर मनानं लिहिलेला पेपर हा निश्चितपणे चांगला असतो. या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला परीक्षेत निश्चितपणे कामाला येतील. तुमचा पेपर अतिशय छान होईल, तुम्हाला उत्तम गुण मिळतील. परीक्षेसाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा.